नमस्कार मित्र हो. तर आजचा हा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. आज आपण बघणार आहोत की जीवनात यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे. तर मित्र हो, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण आपल्याकडेच असलेली काही जीवनशैली आचरणात आणली तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. तर आज मी इथे आपल्याला आपल्या जीवनशैलीतील 5Mचा वापर करून आपले दैनंदिन जीवन कसे सुखी करता येईल हे पाहूया. आता 5M म्हणजे काय ते बघूयात. तर 1 माउथ म्हणजे आपले तोंड, माइंड म्हणजे आपले डोके, मूड म्हणजे आपला मूड, मॅनर म्हणजे रिस्पेक्ट एखाद्याबद्दल असलेला, आणि 5वा म्हणजे मनी म्हणजेच पैसा. आता हे आपण जरा सविस्तर बघूयात. तर आपला पहिला M आहे माउथ म्हणजे साहजिकच आपले तोंड. आपले तोंड असे आहे की आपल्या बोलण्यावरून समोरच्याला आपले स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग समजते. म्हणूनच नेहमी गोड बोलावे, कोणाला खाली पाडून बोलू नये, आपल्या जिभेवर नेहमी साखर ठेवूनच बोलावे. कधीकधी आपल्या प्रेमळ वाणीनेच आपण दुसऱ्याचे मन जिंकून घेऊ शकतो. म्हणूनच नेहमी खरे, चांगले व स्पष्ट बोलावे. तर मित्र हो, आता आपला दुसरा M म्हणजेच आपले माइंड. तर मित्र हो, आपले माइंड म्हणजेच आपले डोके. हे डोके आपण नेहमी आपले शांत ठेवूनच पुढचे पाऊल उचलावे. नेहमीच आपल्या मनापेक्षा जास्त आपल्या डोक्याने विचार करावा, कारण मनाने केलेला विचार हा भावनात्मक असतो आणि डोक्याने केलेला विचार हा नेहमीच प्रॅक्टिकल असतो आणि तो नेहमीच आपल्या हिताचा असतो. त्यामुळे नेहमी आपले माइंड शांत आणि शार्प ठेवावे. आपला तिसरा M म्हणजे आपला मूड. खूप वेळा आपण अनेक कामे अरे आज माझा मूड नाही यार असे बोलून टाळतो, पण यात नुकसान आपलेच असते. काय माहीत, कदाचित याच मूडच्या अभावी तुम्ही एखादे काम पुढे ढकलाल आणि नंतर पश्चाताप होईल की अरे यार त्यावेळेला माझा मूड चेंज झाला होता, मूड चांगला नव्हता, म्हणूनच मी ते काम केले नाही आणि आज माझे खूप मोठे नुकसान झाले. म्हणूनच नेहमी आपला मूड चांगला ठेवावा. त्यासाठी सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करावी, नामस्मरण करावे, ध्यान करावे, त्याने तुमचा मूड नेहमी फ्रेश राहील. आपला चौथा M म्हणजे मॅनर म्हणजेच आपले वागणे. आपला दुसऱ्याच्याबद्दल असलेला रिस्पेक्ट. आपण समोरच्याला जेवढा रिस्पेक्ट देऊ तेवढाच तो आपल्याला देईल. तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांशी चांगल्या मॅनरमध्ये वागलात तर आपली लहान पिढीही आपल्याशी चांगल्या मॅनरमध्ये वागेल आणि यातूनच संस्काराचे धडे निर्माण होतील. सो ऑलवेज गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. आपला 5वा आणि शेवटचा M म्हणजे मनी म्हणजेच पैसा. तर मित्र हो, सर्वांनाच पैसा कमवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. पैसा हा खूप चंचल आहे असे म्हटले जाते. म्हणूनच आपल्या जीवनातील पैसा नेहमी जपून वापरावा. कंजूसगिरी तिथेच करा जिथे करायची असेल, कारण हाच पैसा आपल्या पुढच्या पिढ्यांचे जीवन घडवणार असतो. पैशाने जीवनात सर्व काही विकत घेता येते हे जरी 100% खरे नसेल तरी पैशाने भरपूर साऱ्या गोष्टी मिळवता येतात. आजच्या काळात पैसा ही खूप महत्त्वाची बाब झाली आहे. ते म्हणतात ना, पैसाच पैशाला खेचतो. म्हणूनच पैसा जमवा आणि त्याच पैशाने अजून पैसा तयार करा. अशा प्रकारे आपण 5M पाहिले. तर तुमच्या लक्षात आले का? जर आपण हे 5M आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणले तर आपले जीवन यशस्वी झालेच म्हणून समजा. धन्यवाद.